नमस्कार माझ्या सर्व शेतकऱ्यांना. तर आपण पाहता डी.आर. बसवराज जसदाणे हा यूट्यूब चॅनल. तर बघू शकता मित्रांनो, तालुका अक्कलकोट मैसलगी या गावात आलेले आहे आज. तर हे आहे हसुरे यांचे गाय आहेत. तर सध्या हा गायला दगडी झालेले मित्रांनो. दगडी कशा प्रकारे होतात आणि तुम्हीही पाहिला असेल, आणि दगडी झाल्यावरती कशा प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो, तर आज आम्ही पाहणार आहोत सगळेजण. तर तर मित्रांनो, हे बघू शकता आपण. जर ज्यावेळी तुम्ही दूध पिळता, तर वासरूसाठी जे काही तुम्ही आपण दूध सोडतात थनामध्ये, जर ते वासरू त्या थनामधून जर दूध पिला नाही, तर मित्रांनो अशा प्रकारे दगडी होऊ शकतो. तर पाहू शकता कशा प्रकारे रक्ताचे गाठे आहेत. तर आतमध्ये पूर्ण सडलेला असतो मित्रांनो. कारण की जे काय राहिलेले जे काही दूध आहेत, ते दुधाचं इन्फेक्शन होत असतो आतमध्ये. इन्फेक्शन होऊन दुधाचे जे काही नस आहेत, म्हणजे दूध येणारे नस आहेत, ते ब्लॉक होऊ शकतो मित्रांनो. ब्लॉक झाल्याने पूर्णपणे जे काही थन आहेत ते सुजलेले आहे मित्रांनो. कारण की वेदना भरपूर होत असते गायीला. तर आज अशा प्रकारे मी आपल्या समोर आपल्या सर्वांना सांगू शकतो मित्रांनो. तर मी जे काही व्हिडिओ टाकतो, तर अजिबात शॉर्टकट किंवा कट करून किंवा व्हिडिओ बनवून वगैरे काही टाकत नसतो मित्रांनो. जे रिअली मध्ये जे काही मी प्रॅक्टिस करत असतो किंवा ट्रीटमेंट करत असतो, रिअली तेच व्हिडिओ सेंड करत असतो मित्रांनो. कुठल्याही प्रकारे असे कट करून वगैरे व्हिडिओ टाकत नसतो. जास्तीत जास्त हा आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे की कशा प्रकारे ट्रीटमेंट करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या रोगावरती कसं ट्रीटमेंट केला पाहिजे. तर मित्रांनो, दगडी झाल्यावरती गायींना तर 100% ताप येत असतो. ताप जर आलं, तर ते चारा खाऊ शकत नाही आणि दूध तर अजिबात देतच नाही. कारण की चारा खाल्ल्यावरतीच आपल्याला दूध मिळणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे भयानक आजाराला आपण बळी न पडता, तर ज्या सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो, तर ज्यावेळी आपण दूध काढायला बसता, तर अजिबात वासरूला दूध थनामध्ये सोडायचं नाही. ज्यावेळी पहिल्यांदा आपण वासरू सोडता दूध पिळत नसताना अगोदर, त्यावेळीच त्यांना जास्तीत जास्त पाजून सोडा. कारण की ज्यावेळी एकदा तुम्ही दूध काढायला बसला, तर अजिबात एक ग्लास सोडा, एक थेंबही त्या थनामध्ये दूध सोडू नका. सगळे पिळून एकदम खुला करून टाका मित्रांनो. तर हीच माहिती होती. तर हीच आपण काळजी घ्यायचंय. तर आपण सर्वांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलून आपण सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणे